नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. शिर्डी येथे प्रेम चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन व पुरस्कार वितरण सोहळा होता. ओम साई विकास प्रतिष्ठान व BBC फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री साईबाबांच्या शिर्डी या पुण्यभूमीत प्रेम या मराठी चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन, साई प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण व अर्ध्यावरती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सिने अभिनेत्री अलका कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडला. प्रारंभी श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ओम साई विकास प्रतिष्ठान व BBC फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष सुदाम संसारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले आणि प्रेम चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन, अर्ध्यावरती पुस्तकाचे प्रकाशन व पुरस्कार वितरण अलका कुबल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अलका कुबल यांचा सत्कार सुदाम संसारे व विविध संस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना अलका कुबल म्हणाले की आज ओम साई विकास प्रतिष्ठान व BBC फिल्म प्रोडक्शन मार्फत सुदाम संसारे यांनी प्रेम चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन, विविध चित्रात कार्याचा उठवलेल्या मान्यवरांना पुरस्कार वितरण व अर्ध्यावरती या पुस्तकाचे प्रकाशन जणू सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगून आज कोणताही सिनेमा काढायचा क्वालिटी सांभाळायचे काम करा. चांगले सिनेमे तयार झाले तर त्याला रसिक वर्गाकडून दादी चांगली मिळते असे सांगून प्रेम चित्रपटाच्या शुभारंभास सुदाम संसारे यांच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. या संयुक्त कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील साहित्यिक, सिने कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व ओम साई विकास प्रतिष्ठान व BBC फिल्म प्रोडक्शनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे. थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी शिर्डी बारवाड. सिनेमा क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, पत्रकारिता आहे, पार रांगोळी काढण्यापासून अशा वेगवेगळ्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्याला किमान 1000 ते 1500 लोकांची गर्दी असते. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यातील लोक हा पुरस्कार घेण्यासाठी येत असतात. ओम साई विकास प्रतिष्ठान आणि BBC फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अखंडपणे चालू असलेला एक समाजसेवेचं वृत्त आहे. आपण हे चालू ठेवतोय आणि अशाच प्रकारे याही कार्यक्रमाला माननीय अलका कुबल मॅडम यांनी हजेरी लावली. प्रथमतः मी त्यांचं या साईच्या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. सर्वांनी आपण टाळ्याच्या गजरामध्ये मॅडमचं स्वागत करायचं आहे. त्यांचे सुदाम सर आणि अर्ध्यावरती कादंबरीचे निलेश वाघ सर. जेव्हा या पुस्तकाचं प्रकाशन झालं तेव्हा ते संपूर्ण कुटुंब भाविक झालं होतं, भावूक झालं होतं. कळत होतं त्यांच्या भावना. निलेशजी, माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते. सुदाम सर, मला तुमचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं की आज तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा विचार केला. तुम्ही या सिनेमासृष्टीत आहात, गव्हर्नमेंट याच्यात तुम्ही काम केलेलं आहे, एका पदावर राहिलेले आहात, पण तरीही पुरस्कार देताना सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, म्हणजे मला असं वाटत होतं अगदी ताशा, ढोल, तमाशातले, भारुड गाणारे आणि आमचे सगळे अभिनेते, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, आध्यात्मिक सगळ्यांचे तुम्ही सत्कार केल्याबद्दल खरंच मनापासून अभिनंदन की तुम्ही सगळ्यांची जाणीव ठेवली. फार मोठं मन लागतं. दरवर्षी तुम्ही हा सत्कार सोहळा वर्षातून 2दा सादर करता. मी आत्ताच ऐकलं कर्नाटक, गोवा सगळीकडे तुम्ही हे सत्कार सोहळे सादर केले आहात. आज एवढ्या ट्रॉफी मी आयुष्यात पहिल्यांदाच दिल्या. त्यामुळे मी एकसारखी रेस्ट घेत होते मध्ये मध्ये. एवढ्या ट्रॉफी असतात तर कदाचित मी यायला घाबरले असते, माहिती असते तर. पण तरी मला एक आनंद होतोय की सरांनी जाणीव ठेवून सगळ्यांचे सत्कार केले आणि जे माझ्या हस्ते झाले हा माझा सन्मान आहे. सर, काही काही जणांचं कार्य बघत होते. एक अमरावतीहून पण जे दिव्यांग आले होते तेही आले, खास लांबून जळगावचे लोक आहेत, अकोल्याचे आहेत, सगळ्या जिल्ह्यातून लोक आले आहेत. म्हणजे मला वाटतं इथेच एक चित्रपट सृष्टी आहे की काय असं वाटायला लागलं. तुम्ही सगळेजण सिनेमात काम करता, मला कळतंय, मला ऐकू येत होतं की आम्ही 1 सिनेमा केला, आम्ही 2 सिनेमे केले. फक्त कळकळीचं आवाहन करेन की सिनेमे करताना त्याची क्वालिटीही सांभाळायचं काम करा. नुसता सिनेमा करायचा म्हणून करू नका, कारण लोक आता प्रेक्षक खूप चोखंदळ झालेले आहेत.
जर चांगलं असेल तरच तिकीट काढून बघतात, हे लक्षात ठेवा. आणि सबसिडी ही चांगली असेल तरच दिली जाते. कारण आता मी सबसिडी कमिटीवर ज्युरी म्हणून 3 वर्ष होते. जवळजवळ 50% सिनेमे आम्ही वाईट ग्रेडचे होते म्हणून रिजेक्ट केले. त्यामुळे मी एकसारखे सांगते की ते करताना की आता हा सिनेमा एवढ्यात होतो, एवढ्यानं घ्या, तेवढं घ्या, स्क्रिप्टवर काम करा, सगळं करा. ते सगळ्या क्षेत्रात तुम्ही अभ्यास झाला पाहिजे आणि चांगला सिनेमा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर तुम्हाला सांगते, आमच्यासमोर नगर जिल्ह्यातले, तुमच्या शिर्डी सगळीकडचे सिनेमे येत होते. काय काय सिनेमे एवढे सुंदर होते की मोठमोठे दिग्गज कलाकार असूनही त्या सिनेमाची ग्रेड नव्हती. पण हे नवीन लोकांनी केलेले सिनेमेही अतिशय सुंदर होते आणि त्याची आम्ही त्यांना दाद दिली. म्हणजे त्या सिनेमाची बजेटही खूप नव्हती, पण त्यांची कथा आम्हाला मनाला भावली, त्यांचे अभिनय, त्यांचे डिरेक्शन सगळं आम्हाला मनाला भावलं. ज्युरी कमिटीला आम्ही 28 जण ज्युरी होतो आणि आम्ही त्याला ग्रेड देत होतो अनुदान कमिटीचं. तर त्यामुळे सगळ्यांना मी कळकळीचं आवाहन करते. नुसते सिनेमे करतोय, आम्ही 4 सिनेमे केले, आम्ही 6 सिनेमे केले, ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे करताना सगळ्यांनी विचार करावा आणि चांगले सिनेमे करण्याचा प्रयत्न करावा एवढं सांगते. सामाजिक कार्यातली, शिक्षक क्षेत्रातील बरेच लोक होते. माझ्या सासूबाई, माझी आई हे दोघेही शिक्षिका होत्या. त्यामुळे मला शिक्षक म्हटलं की माझा एक वेगळा हळवा कोपरा आहे. तर त्यामुळे मला खूप बरं वाटलं त्यांचेही पुरस्कार त्यांना देताना. काही काही जण खूप सामाजिक कार्य करताय, कोणी अनाथांसाठी करताय. तर हे फार मोठं आहे. आणि सर तुम्ही या सगळ्यांची अगदी मी म्हणते लक्षात ठेवून सगळ्यांचे सत्कार केले, या स्टेजवर बोलवून, याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आज या व्यासपीठ